उपवासासाठी काही चटपटीत खायचं असेल तर एका बोलमध्ये एक छोटी वाटी जाडसर दही घ्या. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा जिरं पावडर, अर्धा चमचा इथे मिरी पावडर घालायची आहे आणि थोडीसे चिली फ्लेक्स घालून छान मस्त असा बॅटर मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी काही पनीरचे अशा प्रकारे क्यूब्स करून घेतलेले आहेत. ते आपल्याला या बॅटरमध्ये घालून प्रत्येक पनीरच्या पीसला हा बॅटर लागला पाहिजे. मिक्स करून घ्यायचं आहे. 30 ते 40 मिनिटं असं झाकण देऊन आपल्याला हे ठेवायचं आहे. 30 ते 40 मिनिटानंतर एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन आपल्याला हे पनीरचे जे पीसेस आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडनं छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आता इथे मी जे काही इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत ते तुम्ही उपवासाला खाऊ शकता. तर तुम्ही हे जे पनीर टिक्का केलेला आहे ते उपवासाला नक्कीच खाऊ शकता. फक्त इथे मी कोथिंबीर कोणी खात नसेल तर तुम्ही ते अवॉइडही करू शकता. तर तुम्ही ते बघू शकता मस्त आपला पनीर टिक्का तयार झालेला आहे. आणि हे जे पनीरचे पीसेस आहेत ते तुम्ही पनीरची ग्रेव्ही जर केलेली असेल तर त्यामध्ये पनीरची भाजीही तुम्ही बनवू शकता. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा